उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब ठाकरेंचा उद्या स्मृतिदिन हजारो शिवसैनिक शिवतीर्थवर होणार नतमस्तक। मुख्यमंत्री फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर। वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण होणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेच्या विभाग प्रमुखांच्या बैठकात शिवतीर्थवर बैठका होणार। निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी निम्म्याहून अधिक जागा जिंकण्यासाठी प्लॅनिंग करावं। नागपूरमधील भाजपच्या बैठकीत रवींद्र चव्हाण यांचा कान। दिल्ली ब्लास्ट झालेल्या ठिकाणी 2 जिवंत काडतुसं सापडली। 9 एमएमची 2 जिवंत काडतुसं मिळाल्याची माहिती। वर्ध्यात 500च्या बनावट नोटा जप्त। नाशिकमधून दोघं तर वर्ध्यातून एक जण ताब्यात। मुख्य आरोपी पसार। पोलिसांकडून शोध सुरू। नाशिकच्या मालेगावात पुन्हा नकली नोटांचा सुळसुळाट। 5.5 लाखांच्या नकली नोटा पोलिसांकडून हस्तगत। 2 संशयित ताब्यात। सांगलीतील उत्तम मोहिते खून प्रकरणातील आरोपींची पोलिसांकडून भिंड। 3 दिवसापूर्वी दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा निर्घृण खून। मुख्य सूत्रधार गणेश मोरेसह 4 अटक। उत्तर नागपुरातील भाजपच्या माजी वॉर्ड अध्यक्षाची भर दिवसा हत्या। पैशाच्या जुन्या वादातून हत्या झाल्याचा संशय। मुलाच्या वाढदिवसाच्या तयारीचं साहित्य आणण्यासाठी गेलेल्या सचिन साहूंवर धारदार शस्त्रानं वार। वसईत 6वीच्या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू। शाळेला उशीर झाल्यानं शिक्षिकेकडून उठाबशा काढण्याची शिक्षा। त्यानंतर प्रकृती बिघडल्यानं विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप। पुण्याच्या खेडमध्ये बिबट्या दिसल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। डोंगराळ रस्त्यावर बिबट्याचा मुक्त संचार। नाशिकमध्ये धुमाकूळ घातलेल्या बिबट्याचा थरारक सीसीटीव्ही समोर। भर दिवसा नागरी वस्तीत बिबट्याचा मुक्त संचार। आतापर्यंत 9 जणांवर हल्ला। स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण। चौफेर टीकेनंतर इंदोरीकर महाराज भडकले। मी मुलीचं लग्न साखरपुड्यापेक्षाही मोठं करणार। टोल रस्ता इंदोरीकरांचं प्रत्युत्तर। सोनं चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण। सोनं 2400 तर चांदी 4500 रुपयांनी स्वस्त। सोनं 1,23,200 रुपये तर चांदी 1,57,500 रुपयांवर। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 25 डिसेंबरला पहिलं उड्डाण। आकासा एअरचं विशेष। दिल्ली ते नवी मुंबई पहिलं विमान उड्डाण करणार। नागपूरमध्ये लिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी सेंटरचा पर्दाफाश। पालिकेच्या आरोग्य विभागाकडून 2 डॉक्टरांवर कारवाई। उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पारा उतरला। राज्यात अनेक भागात थंडीचा कडाका आणखी वाढणार। हवामान विभागाचा अंदाज। मुंबईत आज 3ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार। हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल तर पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगाव ब्लॉक। अमेरिकेकडून भारतासह अनेक देशांना दिलासा। फळं, मांस आणि चहा कॉफीसह 200 खाद्यपदार्थांवरील टॅरिफ मागे। भारताच्या फिरकीची कमाल। कोलकाता कसोटीत दक्षिण आफ्रिका बॅकफुटवर। दुसऱ्या डावात 93 धावांवर 7 विकेट्स गमवत दक्षिण आफ्रिकेकडे केवळ 63 धावांची आघाडी। आयपीएलमधील राजस्थान आणि चेन्नई संघात मोठा उलटफेर। खेळाडूंच्या अंतर्गत व्यवहारात 14 कोटींसह जडेजा राजस्थानमध्ये तर 18 कोटींसह संजू सॅमसन चेन्नई संघात। 16 डिसेंबरला अबुधाबीमध्ये लिलाव प्रक्रिया।